पर्व न्यूज। आरंभ एका नव्या पर्वाचा। बॉलिवूडमध्ये जेव्हा गोष्ट खलनायकांची केली जाते तेव्हा त्या प्रभावळीमध्ये प्रसिद्ध अभिनेता रणजित यांचं नाव आवर्जून घेतलं जातं। 70 ते 90च्या दशकातील प्रसिद्ध खलनायक म्हणून त्यांच्याकडे पाहिलं गेलंय। गेल्या 5 दशकांहून अधिक काळ रणजित यांनी आपल्या अभिनयानं प्रेक्षकांच्या मनावर गारूड केलं, ते अद्याप कायम आहे। तब्बल 500हून अधिक चित्रपटांमध्ये काम करणाऱ्या रणजित यांचा चाहता वर्ग मोठा आहे। ते नेहमीच त्यांच्या निगेटिव्ह रोल्ससाठी ओळखले गेले। रेडिओ नशावर त्यांची एक मुलाखत घेण्यात आली, त्यावेळी त्यांनी जे खुलासे केले, जे किस्से सांगितले त्याची चर्चा होताना दिसली आहे। यावेळी त्यांना आईची एक आठवण सांगितली। माझी भूमिका पाहून तिने दिलेली प्रतिक्रिया ही नेहमीच लक्षात राहिली। मी जेव्हा चित्रपटात काम करण्याचा निर्णय घेतला तेव्हा माझा तो निर्णय घरच्यांना मान्य नव्हता। त्यांना मी चित्रपटात काम करायला नको होते, पण मी माझ्या निर्णयावर ठाम होतो। त्यावेळी त्यांनी एका चित्रपटात प्रख्यात अभिनेत्री राखी सोबत जो सीन होता त्यावरून आईंनी रणजित यांना जे सुनावले होते त्याविषयी त्यांनी सांगितले। 1971 मध्ये आलेल्या शर्मिला नावाच्या चित्रपटातील त्या सीनची खूपच चर्चा झाली होती। इंडियन एक्सप्रेसने याबाबत सविस्तर रिपोर्ट दिलाय। जेव्हा त्या चित्रपटाचे स्क्रीनिंग होते तेव्हा रणजित यांच्या कुटुंबियांनी थिएटर सोडले। ती आठवण सांगताना रणजित म्हणाले, तुझी पुन्हा या घरात येण्याची हिंमत तरी कशी झाली? तू तर बायकांचे कपडे फाडतो, कुठल्या प्रकारचे हे काम आहे मला कळू दे तरी, तू पहिलं या घरातून चालतं हो, अशा शब्दात आईनं माझ्यावर राग व्यक्त केला होता। त्यानंतर त्यांनी अभिनेत्री राखी यांच्यासोबत आईनं जे संभाषण केलं होतं त्याविषयी सांगितलं। माझी आई खूप रडत होती। तिनं राखीला म्हणाली, जे काही झालं त्याबद्दल मी तुझी माफी मागते। राखीने ते सगळं ऐकून घेतलं। आम्ही दोघेही चांगले मित्र आहोत। तिनंही मोठ्या मनानं मला माफ करून टाकलं होतं, अशी आठवण रणजित यांनी यावेळी सांगितली। पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।